नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। आता एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे पात्र महिला आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना संजय गांधी किंवा लाडकी बहीण या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि अनेक महिलांना वाटत असेल की आम्हाला लाडकी बहीण योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, या दोन्ही योजनेचा लाभ 2-3 महिन्या अगोदर भेटलेला आहे। पण लक्षात ठेवा, जरी तुम्हाला लाभ भेटलेला असेल तरी मात्र तुम्हाला यापुढे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ मिळत राहणार आहे। म्हणजेच या अगोदर जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे घेतलेले असाल लाडकी बहीण योजनेच्या अगोदर, तर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना चालू राहील। जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा अर्ज केल्यानंतर पुन्हा तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला, तुम्हाला सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळायला सुरुवात झाली असेल, तर मात्र तुम्हाला जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे पैसे मिळत राहील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळणार नाही। म्हणजेच याचा अर्थ असा लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अगोदर जर संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज केलेला असाल, तर यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही, फक्त तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचेच पैसे मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यानंतर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज केलेला असाल, तर मात्र तुम्हाला जे आहे फक्त लाडकी बहीण योजनेचेच पैसे मिळणार आहे। तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फॉर्म तुम्हाला पुन्हा रिव्ह्यूमध्ये जाऊन तो रिजेक्ट होणार आहे। त्याचबरोबर काही महिलांचा असा प्रश्न आहे की आम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला मागील 5 महिन्यामध्ये, तर आम्हाला 15,000 रुपये आलेले आहेत। एकीकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे 15,000 रुपये 1500 रुपये महिन्यांनी 5 महिन्यांचे 7,500, त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 7,500 असे आम्हाला 15,000 रुपये मिळालेले आहेत। तर मग राज्य सरकार आमच्याकडून पैसे घेणार का? तर लक्षात ठेवा, होय, तुमच्याकडून राज्य सरकार पैसे वसुली करू शकतो, कारण की तुम्ही राज्य सरकार सोबत फ्रॉड केलेले आहे आणि ते फ्रॉडचे पैसे तुम्हाला राज्य सरकारला परत करावे लागेल। फक्त तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, या दोन्हीपैकी एकाच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही त्यासंबंधी सांगू शकता। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।